नमस्कार. WhatsApp चॅट एंड टू एंड एन्क्रिप्टेड असल्यामुळे भरपूर लोकांना वाटतं की ते कोर्टामध्ये ॲज अन एव्हिडन्स ॲडमिसिबल नसतात. पण त्याची खरी सत्यता काय, हे आज आपण जाणून घेऊ. एकतर WhatsApp चॅट एंड टू एंड एन्क्रिप्टेड असल्यामुळे ह्याचा अर्थ काय होतो, की ए पासून बीपर्यंत मेसेज जेव्हा जातो, तेव्हा मध्ये त्या मेसेज जाण्याच्या मधला जो इंटरनेटचा जो भाग आहे, जो हवेतला भाग आहे, त्या हवेतल्या भागामधून कोणी थर्ड पार्टी त्या मेसेजला घेऊ शकत नाही किंवा वाचू शकत नाही. म्हणजेच काय, तर WhatsApp स्वतःसुद्धा ए आणि बी मधल्या कन्व्हर्सेशनला बघू शकत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो, की WhatsApp कंपनीकडे सुद्धा तुमचे मेसेजेस नसतात. म्हणजे कुठलाच डाटा त्यांच्याकडे नसतो. त्यामुळे पोलिसांनी किंवा कोर्टाने WhatsAppकडून डायरेक्टली तुमचा डाटा घेणं हे शक्यच नाही. दुसरं, WhatsApp चॅट कोर्टामध्ये ॲडमिसिबल असतात. मग ते कशा असतात? तर एकदा का तो डाटा ए पासून बीपर्यंत गेला, तर तो डाटा हा दोघांच्या फोनमध्ये, डिव्हाइसमध्ये सेव्ह असतो. मग त्या डिव्हाइसचे स्क्रीनशॉट असतील किंवा ते ॲज अन एव्हिडन्स, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स म्हणून, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणून आपण कोर्टामध्ये सादर करतो 65Bच्या सर्टिफिकेटसोबत आणि तेव्हा ते ॲडमिसिबल असतात. म्हणजेच काय, तर तो डाटा ए पासून बीपर्यंत जाईपर्यंत एन्क्रिप्टेड असतो. परंतु एकदा का तो झाला, मेसेज पोहोचला त्या डिव्हाइसमध्ये, की तो डिस्क्रिप्टेड होतो आणि डिस्क्रिप्टेड झाल्यानंतर तो ॲज अन एव्हिडन्स म्हणून कोर्टामध्ये ॲडमिसिबल असतो. म्हणून भरपूर वेळा गुन्हेगारीचे क्षेत्रातले जे लोकं असतात ते WhatsAppचा वापर करतात. परंतु त्यांचा हा समज असतो, की WhatsAppचे मेसेज कोणीच पाहू शकत नाही. परंतु एकदा का ते डिव्हाइसमध्ये स्टोअर झाले, की ते मेसेज डिस्क्रिप्टेड होतात. त्यामुळे त्याला त्या डिव्हाइसमधून आपण काढून घेऊ शकतो आणि त्याला ॲज अन एव्हिडन्स म्हणून कोर्टामध्ये सादर करू शकतो आणि त्याच्यावरती तो एक फार महत्त्वाचा पुरावा नवीन कायद्यानुसार तयार होतो, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणून. आणि तो फार महत्त्वाचा एव्हिडन्स आहे. त्यामुळं ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि WhatsAppवरती कुठल्याही प्रकारचं चुकीचं कृत्य करू नका.